चांदवड तालुक्यातील एक धक्कादायक बातमी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या वडगाव पंगू गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। इथे एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे। वडगाव पंगू येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय पूजा वैभव आहेर हिचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पूजाच्या माहेरच्या नातेवाईकांनी ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता तिच्या डोक्यावर आणि पाठीवर जखमा आढळून आल्या। या घटनेनंतर चांदवड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। पूजाच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून हा घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पूजाचे मामा सोमनाथ भोईटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गेल्या 3 वर्षापासून पूजाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता। आज ती विहिरीत पडली नसून तिचा खून करण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। या गंभीर आरोपानंतर चांदवड पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी पूजाच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले आहे। यामध्ये सासू, सासरे, दीर आणि भावजाई यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मनमाड येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आले आहे। या घटनेमुळे मृत मुलीच्या नातेवाईकांनी मनमाड येथील सरकारी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। त्याच्या मागणीनुसार दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे। या प्रकरणाविषयी पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील बातमीसह।